एक्झाम्पल आहे 10व पहा. tan a अपॉन म्हणजे छेद 1 अधिक tan वर्ग a कंसाचा वर्ग अधिक cot a छेद 1 अधिक cot वर्ग a कंसाचा वर्ग ओके बरोबर sin a गुणिले cos a असं उदाहरण आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला इथे सोडवताना डावी बाजू लिहून घ्यायची आहे. त्यामुळे डावी बाजू बरोबर किंवा LHS लिहायचं आहे. LHS बरोबर tan a छेद 1 अधिक tan वर्ग a कंसाचा वर्ग अधिक cot a छेद 1 अधिक cot वर्ग a कंसाचा वर्ग पुन्हा आहे. तर ही झाली डावी बाजू. आता आपल्याला हे सोपं रूप द्यायचं आहे. तर आपल्याला गुणोत्तरीय नित्य समानता झालेल्या आहेत पहा. त्याच्यामध्ये 1 अधिक tan वर्ग a याची किंमत sec वर्ग a येते. त्यामुळे इथे अंश आहे तसा मी लिहितो अंश tan a छेद इथे मात्र 1 अधिक tan वर्ग a ची किंमत sec वर्ग a आणि त्याचा वर्ग आहे पहा पुन्हा त्याचा पुन्हा वर्ग लिहिलेला आहे अधिक इथे cot a छेद 1 अधिक cot वर्ग a म्हणजेच cosec वर्ग a आणि त्याचा पुन्हा वर्ग आहे हे लक्षात घ्या. तर इथे कोणती सूत्र वापरलेले आहेत तर ते इथे कंसात लिहायचं आहे कारण म्हणून. तर इथे आपण काय काय वापरलं पहा 1 अधिक tan वर्ग a बरोबर sec वर्ग a आणि दुसरं सूत्र पहा 1 अधिक cot वर्ग a बरोबर cosec वर्ग a तर ही दोन सूत्र आपण इथे वापरलेले आहेत त्यामुळे इथे कंसात लिहायचं आहे. आता पुढचा भाग पहा. आता इथे बरोबर हे tan a आहे हे tan a त्याला भागिले आहे त्याला भागिले हे sec वर्ग a चा वर्गाचा वर्ग आहे त्यामुळे याचा घातांकांचा गुणाकार होणार बेदुनी 4 होणार म्हणजे sec चा चौथा घात a येणार sec चा चौथा घात a. इथे आलो आपण आता अधिक पहा cot a भागिले आता हे सुद्धा बघा वर्गाचा वर्ग आहे घाताचा घात असेल तर गुणाकार करतो घातांकाचा तर इथे सुद्धा बेदुनी 4 येणार घातांक म्हणजे cosec चा चौथा घात a होणार. ओके तर आता आपल्याला इथे पुन्हा किमती ठेवायच्या आहेत. किमती कोणत्या ठेवायच्या आहेत पहा tan a ची किंमत sin a भागिले cos a भागिले आता sec a ची किंमत काय माहितीये का sec आणि cos एकमेकांच्या उलट आहेत म्हणजेच गुणाकार व्यस्त आहेत. sec आणि cos हे एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत त्यामुळे sec a ची किंमत 1 छेद cos a होते 1 छेद cos a
मात्र इथे सेकचा चौथा घात आहे, त्यामुळे इथे कॉसचा चौथा घात येणार. कॉसचा चौथा घात ए अधिक कॉट ए ची किंमत पहा, बरोबर याच्या उलटी येते. टॅन थिटा टॅन ए च्या उलटी होणार, म्हणजेच कॉस ए छेद साइन ए छेद साइन ए. ओके, भागिले, आता इथे आलो आपण, भागिले ह्या इथे लिहिले भागिले. आता कोसेक आणि साइन एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत. कोसेक आणि साइन तर हे एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत, त्यामुळे कोसेक ए ची किंमत 1/साइन ए येणार. मात्र इथे कोसेकचा चौथा घात असल्यामुळं इथे साइनचा देखील चौथा घात लिहायचा आहे. साइनचा चौथा घात ए, साइनचा चौथा घात ए. आता पुढे पहा, त्याच्या पुढे काय येणार पहा, हे भागिले म्हणजे उलटून गुणिले घ्यायचे आहेत आपल्याला. भागिले म्हणजे काय करायचे, उलटून गुणिले घ्यायचे आहेत. म्हणजे साइन ए छेद कॉस ए गुणिले, उलटून गुणिले घ्यायचे, कॉसचा चौथा घात ए छेद 1, हे उलटून गुणिले घेतलेले आहेत. तसं आता पुढचा भाग पहा, अधिक कॉस ए छेद साइन ए, आणि इथे सुद्धा भागिले म्हणजे उलटून गुणिले घ्यायचे आहेत. साइनचा चौथा घात ए छेद 1 होतील, छेद 1. ओके, आता पुढचा भाग पहा. आता इथे आपण भाग घालवायचा आहे. आता भाग घालवायचा तुम्हाला समजतो का? पहा कसा भाग घालवायचा इथे. तर काय करायचं आहे पहा, तर हे कॉस ए आणि हे याच्यातले कॉस ए जातील, म्हणजे इथे राहणार आहे कॉसचा तिसरा घात ए राहणार इथे. ओके, तसेच इथे पहा हे साइन ए जातील आणि याच्यातले एक साइन ए जाणार, म्हणजे इथे राहणार आहे साइनचा तिसरा घात ए, साइनचा तिसरा घात ए राहणार आहे. पहा लक्षात आलं का भाग कसा घालवलेला आहे. आता पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. जस्ट अ मिनिट. आता पुढचा भाग घेत असताना आपल्याला इथे आता कसं लिहायचं आहे पहा, तर हे गेलेले आहे, त्यामुळे साइन ए गुणिले कॉस घन ए येणार. पहा पुढचा भाग मी लिहितोय. जस्ट अ मिनिट. बरोबर साइन ए गुणिले, बघा इथे राहिलेले आहेत कॉस घन ए, कॉस घन ए, पुढे अधिक चिन्ह आहे पहा, अधिक कॉस ए गुणिले साइन घन ए, साइन घन ए, साइन घन ए. आता इथे पहा, निरीक्षण करा, आपल्याला इथे कॉमन काय घेता येतात पहा. तर इथे आपल्याला कॉमन याच्यातून आणि याच्यातून कॉमन काय घेता येतात पहा. इथे साइन ए आहे, कॉस ए आहे, आणि पुढे सुद्धा पहा साइन ए आहे, कॉस ए आहे, साइन ए कॉस ए. त्यामुळे इथे आपल्याला साइन ए कॉस ए, तर हे कॉमन घेता येते. हे जर कॉमन घेतले तर ब्रॅकेट मध्ये काय राहतात पहा, कंसात काय राहतात, इथे साइन ए इथे घेतलेले आहेत आणि याच्यातले कॉस ए इथे घेतले, म्हणजे इथे कॉस वर्ग ए राहिले. इथे काय राहिले, कॉस वर्ग ए, कॉस वर्ग ए राहिले, अधिक, आता इथे पहा कॉस ए इथे घेतलेले आहेत पहा, इथे पहा हे कॉस ए इथे घेतलेले आहेत आणि यातले एक साइन ए, यातले एक साइन ए इथे आले, म्हणजे इथे राहिले साइन वर्ग ए, साइन वर्ग ए राहिले. पहा ही स्टेप समजली का?
तर इथे अंडरलाईन केलेले आहे पहा लाल रेषेने. तर याच्यामधून साइन ए कॉस ए इथे कॉमन घेतलेले आहेत. मग आता इथे साइन ए इथे घेतलेत आणि यातले कॉस ए इथे आलेत, म्हणजे इथे राहिले कॉस वर्ग ए अधिक याच्यातले कॉस ए इथे ऑलरेडी घेतलेले आहेत आणि याच्यातले एक साइन ए इथे घेतले, म्हणजे इथे साइन वर्ग ए राहिले. काय राहिले? साइन वर्ग ए. आता पुढची स्टेप पहा. बरोबर इथे साइन ए कॉस ए आहेत तसे लिहितो मी. साइन ए गुणिले कॉस ए आणि कंसात पहा, तर हे साइन वर्ग ए आणि कॉस वर्ग ए याची किंमत आहे 1. आपल्याला झालेली आहे. गुणोत्तरीय नित्य समानता आपल्याला झालेली आहे. तर त्याच्या आधारे आपल्याला इथे लिहायचं आहे. इथे आपल्याला कारण लिहिता येईल. कंसात मी कारण लिहितोय. काय कारण? तर साइन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए बरोबर 1 किंमत येते. बरोबर किती किंमत येते? 1. तर ती 1 किंमत आहे ती आपण इथे ठेवलेली आहे, लक्षात घ्या. आता पुढची स्टेप पहा. बरोबर आता 1 न इथं गुणलं तरी उत्तर काय बदलत नाही, हे आहे ती स्टेप येणार. म्हणजेच साइन ए गुणिले कॉस ए, साइन ए गुणिले कॉस ए येणार. आणि तुम्ही इथे पहा साइन ए कॉस ए उदाहरणामध्ये, तर आपल्याला इथे उजवी बाजू मिळालेली आहे. बरोबर उजवी बाजू, किंवा इथे लिहायचं RHS आणि म्हणून LHS बरोबर RHS. आणि मग शेवटी हे उदाहरण आहे तसे इथे LHS RHS लिहायची आहे. तर हे उदाहरण सोडवायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे मी कारण लिहिलेलं आहे. तर आता अजून आपल्याला इथे कारण लिहायचं कुठे राहिलेलं आहे पहा, ते सांगतो. तर इथे कारण लिहायचं राहिलेलं आहे. तर इथे आपण किमती ठेवलेल्या आहेत पहा. त्यामुळे इथं कारण लिहायचं आहे. इथे कारण काय लिहायचं आहे, इथे स्क्रीनवर बसत नाही म्हणून मी लिहिलेलं नाही, पण तुम्हाला इथे ते कारण लिहायचं आहे. ओके. तर इथे कारण काय काय येणार सांगा. टॅन ए बरोबर साइन ए छेद कॉस ए होणार. टॅन ए बरोबर साइन ए छेद कॉस ए. त्याच्यानंतर सेक ए बरोबर 1 छेद कॉस ए लिहायचं आहे. पुढचं पहा, कॉट ए बरोबर कॉस ए छेद साइन ए आणि कोसेक ए बरोबर 1 छेद साइन ए. तर अशी 4 सूत्र इथे लिहायची आहेत. एकूण 4 सूत्र तुम्हाला इथे लिहायची आहेत कारण म्हणून, हे लक्षात घ्या. तर हे आपल्याला इथे कारण लिहिणं गरजेचं आहे. ओके.